सोलापुरात मनोज जरांगे पाटील समाजाचं आक्रमण झालेलं आहे। सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाच्या वतीने धनंजय मुंडे यांच्या विरोधात निदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे। जोरदार घोषणाबाजी करत धनंजय मुंडे यांच्यावरती कारवाई काय नक्की मागणी आहे, आपण आंदोलन करतायत, काय भूमिका आहे? या महाराष्ट्रातलं प्रामाणिक नेतृत्व ज्यांनी सर्व समाजाला न्याय घ्यायची भूमिका घेऊन आज ते प्रामाणिकपणे मराठा समाजासाठी बांधतंय, सरकारशी लढतंय, न्याय द्यायची भूमिका आहे। सरकार पण आम्हाला न्याय मिळतोय, पण त्यांची लोकप्रियता, त्यांची प्रतिष्ठा वाढलेली समाजामधले काही लोकांना बघवत नाहीये। त्यांनी त्यातले आमचेच काहीतरी गद्दार पकडून धनंजय मुंडेंनी त्यांना 2.5 कोटी रुपयाची सुपारी देऊन आमच्या नेतृत्वाला संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमचे 6 कोटी मराठे रस्त्यावर उतरून त्या धनंजय मुंडेला आवाहन करतोय, बाळा तू नुसता परळी पुरताना तुला महाराष्ट्रात फिरायचं आहे। दादाच्या केसाला जर धक्का लागला धनंजय मुंडे तू त्या दिवशी राहणार नाही। हे लय चुकीचं आहे। लोकशाही मार्गाने लढतोय, आमची संविधानिक भूमिका आहे, न्यायाची भूमिका आहे। अरे तुझ्या मुंडे आडनावाचे 2 मर्डर झाले, त्यांना तू न्याय देऊ शकला नाही, त्यांची तू बाजू घेतली नाही, त्यांची बाजू या जरांगे पाटलांनी घेतली। जरांगे पाटीलच्या कुटुंबियाच्या मागोवरलाय, तुला बघवून आहे त्या सुद्धा कुटुंबियांना एवढा विश्वास मनोज दादावर आहे, आणि तू माणसं जवळची पुढून दादाच्या अंगावर घालतोय, गाडी अंगावर घालून मारायचा प्रयत्न करतो म्हणतो। आज रेकॉर्डिंग आलं साहेब, त्याचा कोणतरी पीए कंचन पाटील म्हणून 50 लाख रुपये त्यांनी पेड केलेत। या प्रकरणाची पूर्ण सीबीआय चौकशी झाली पाहिजे, त्या धनंजय मुंडेची नार्को टेस्ट झाली पाहिजे, आणि हा पूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला पाहिजे, कटकारस्थान उघडकीस झाले पाहिजे, आणि ह्या जेवढे कोणी आरोप आहेत त्यांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे, आणि शासनानं तातडीनं Z+ सुरक्षा व्यवस्था मान्य मनोज दादा जरांगे पाटलांना दिली पाहिजे। धनंजय मुंडे असं म्हणतात की तुम्हाला हे महागात पडेल, त्यांची माझीच नव्हे तर त्यांची सुद्धा ब्रेन मॅपिंग टेस्ट करायला मी तयार आहे। कुठेतरी प्रति आव्हान धनंजय मुंडेने आता दिलेलं आहे, कुठेतरी मला बदनाम करण्याचा कट हा केला जातोय असं धनंजय मुंडे म्हणतात। द्या ना, काय चाललंय परळीत? गायब झालेलं अजून माणसं सापडले नाहीत। 6 वर्ष होते आता संतोष देशमुखच्या मर्डरला, अजून कृष्ण आंबे सापडले नाही, अजून आरोपी बाहेर उजळ मात्र फिरतात, व्हिडिओची रील टाकतात, बाहेर जाऊन कॉल करतात। हाय का लोकशाही तिथं? हाय का पोलीस प्रशासन परळीत? आणि त्याने आम्हाला आव्हान देत आहे, लाज वाटायला पाहिजे, तुम्ही आमदार म्हणून वावरताय। किती मर्डर केलेत? खरंच क्या मनोज दादाने ओपनली आव्हान दिलंय, सीबीआय चौकशी होऊच द्यास एकदा नार्को टेस्ट। ह्याने किती गुन्हे केले ओळखाय उघडे किशील, किती लोकांच्या मुंड्यावर म्हणून मोठा झालाय। अरे आमचा माणूस प्रामाणिक आहे, पत्र्याच्या खोलीत राहते अजून बी। Z+ दर्जाची सुरक्षा व्यवस्था, पहिल्यांदा कुठल्या गरीबाला माणसा मागायला आम्ही सगळे रस्त्यावर उतरलोय पहिल्यांदा, नाहीतर सुरक्षा व्यवस्था कुणाला आहे? सगळ्या मोठ्या मंत्र्याला जाय, एक गरीब साधा ग्रामपंचायत सदस्य ना त्या माणसाला आम्ही सुरक्षा व्यवस्था द्या म्हणतोय। त्याच्याकडे एकच गोष्ट आहे जी आहे, कोणाकडे नाही, फक्त प्रामाणिकपणा, सत्य आणि न्याय। संविधानिक भूमिका घेऊन महाराष्ट्रात चालणारं नेतृत्व आहे, हा विश्वास सगळ्या समाजाच्या लोकांना आहे। कुठे गेले ओबीसी नेते? कुठे गेले छगन भुजबळ? कुठे गेले लक्ष्मण हाके? काय संपतराव मुंडेसाठी न्यायासाठी उतरत नाहीत? कुठे गेले सगळे? आता या महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाला न्याय द्यायची भूमिका फक्त मनोज जरांगे पाटील घेऊ शकतात, आणि त्या सगळ्या अन्यायग्रस्त कुटुंब जाऊन भेटतात अंतरवलेला ह्या लोकांना बघवून आहे। आज खरं तर पंढरपूरमध्ये सुद्धा मराठा विरुद्ध ओबीसी असा सामना जो आहे तो पाहायला मिळाला। एकमेकांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न झाला। लक्ष्मण हाके विरुद्ध धनंजय साखळकर असा देखील धराधरी त्या ठिकाणी झाली। कसं पाहताय राज्यामध्ये हे चित्र आहे, मराठा विरुद्ध ओबीसी चित्र तयार होत आहे? साहेब महाराष्ट्रात तुम्ही एक क्लिप दाखवा मनोज दादाने कुठल्या समाजाला नाव ठेवलं, हे कारण नसताना आम्हाला दिवसाचं प्रयत्न चालू आहे। आमची वेळ वाईट आहे, आमचं संयम हे मोठं शस्त्र आहे, आम्ही सहन करायचं, आमची प्रचंड मोठी कॅपॅसिटी कारण आम्हाला आशीर्वाद यांचा आहे। महाराजांची शिकवण आहे आम्हाला, 18 पकड जाती 12 पलटकरला घेऊन जायची शिकवण महाराजांचे, आणि त्या पद्धतीने आम्ही चालणार आहे। आम्ही कुणाला दुखवणार नाही, पण न्यायिक भूमिका घेऊन चालत असताना जर कोण आमच्या नेतृत्वावर वार करायचा, कटकारस्थान करायचा प्रयत्न करत असेल तर त्याला 100% तेवढ्याच ताकदीने आम्ही प्रतिरोध करू। महाराष्ट्रातला 6 कोटी मराठा समाज ताकदीने रस्त्यावर उतरून मनोज दादाचं संरक्षण केल्याशिवाय राहणार नाही। सरकारला विनंती आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीनं Z+ सुरक्षा व्यवस्था, त्या जिल्ह्यातल्या सगळ्या आमदार खासदारांनी सांगितलंय, तातडीनं Z+ सुरक्षा व्यवस्था मनोज दादाचं रक्षण करा, अशी मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो। काय इशारा असणार आहे थोडक्यात सांग? आज आमच्या 6 कोटी मराठा समाजाचे प्रामाणिक नेतृत्व संघर्षोद्धाम मनोज जरांगे दादा पाटील यांना जीव महाराजा जो धनंजय मुंडेने धन्याने जो कट असलाय त्याचा प्रथम आम्ही सकल मराठा सोलापूरच्या वतीनं जाहीर निषेध केलेला आहे। आणि धनंजय मुंडेने पत्रकार परिषदेत बोलले की सगळ्या ओबीसी समाजाला गोळा झाला। अरे धन्या, तुझ्या एकट्यासाठी सगळ्यात ओबीसी समाजाला वेठीस धरणार का? हा गाव गुंडा परळीचा। माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की
आज 1 वर्ष झालं, पुढच्या महिन्यात 1 वर्ष होतं आमचं संतोषांना देशमुख यांच्या खून होऊन अजून आरोपी मोकाट आहेत. तरी आमचे पालकमंत्री, बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना विनंती आहे की आमचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना Z+ सुरक्षा द्यावी. काय मागणी असणार आहे थोडक्यात? जरांगे पाटील यांना Z+ संरक्षण पाहिजे. महाराष्ट्र शासनाचा धनंजय मुंडे हा फार मोठा गुंडा आहे आणि तो जातीत विष पेरणारा माणूस आहे. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माझी विनंती आहे की धनंजय मुंडे सारख्या बदनाम आमदाराची आणि गलिच्छ राजकारण करणाऱ्या, गुंडागर्दी करणाऱ्या पक्षातून हकालपट्टी करावी. आपण पाहतो या ठिकाणी मनोज जरांगे समर्थक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. त्यांना Z+ सुरक्षा द्यावी ही मागणी जी आहे ती आता मनोज जरांगे पाटील समर्थकांकडून होताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन अनिल कांबळेसह सागर सुरोसे, TVN मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.